नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड आफ्टरनून. मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे बुधवार आणि तारीख विसरलो मित्रांनो मी. आय थिंक 26 तारीख असू शकते. हां, 26च असेल. उद्या शुक्रवार 28 तारखेला ही आहे, रक्षाबंधन आहे, म्हणजे 26 तारीख आहे. तर 26/8/2026. तर मित्रांनो, आज आपण आता आलो आहे. आणि सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. एखाद दुसरा दिवस हे होतो का. आता काल मी व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो, कारण काल मला काय झालं माहिती आहे का, काल आपण फक्त एकच बुकिंग केली महाराजांची. 1500 रुपये त्यांनी दिले आपल्याला आणि त्याच्यानंतर काय आपण संध्याकाळी निघालो नाही. ती तब्येत जरा थोडी हे होती. तर आज आता आपण सकाळी 9 वाजता महाराजांचा फोन आला, 9:30 वाजता परत त्यांना घेऊन आपण जाऊन आलो. त्याचे पर्सनल बुकिंगचे 1000 रुपये आपल्याला त्यांनी दिले. 50 किलोमीटर गेलो आहे, 50 किलोमीटर झालं आहे. आणि आता परत एक आपल्याला पर्सनलच बुकिंग आले तलोजा MIDCतली. तर इथे कंपनी आहे तलोजा MIDCला. तर तिथं आलो आहे. 1-1:30-2 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत काम आहे. त्याचे पण आपल्याला पर्सनल मी सांगतो व्हिडिओच्या शेवटी आपल्याला किती पैसे मिळत आहेत आणि आपली टोटल अर्निंग किती होते ते 1000 आणि ही याची टोटल किती. आता ही किलोमीटर किती चालते त्याच्यावरती डिपेंड आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पर्सनल बुकिंग करणार आहोत आणि दोन्ही पर्सनल बुकिंगमध्ये गाडी किती किलोमीटर चालते, किती CNG जातो आहे आणि किती आपल्याला प्रॉफिट राहते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर गुड आफ्टरनून. सर्वप्रथम टाईम खूप झाला आहे, 1:15 झालेत. महाराजांना सोडलं, जेवण वगैरे केलं आणि जेवण आपण डायरेक्ट इकडे आलो आहे. CNG वगैरे भरला आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हे बघू शकता तुम्ही इकडं दीपक फर्टिलायझर म्हणून मोठी कंपनी आहे, केमिकल कंपनी आहे. आणि बघा ही कंपनी इथला ॲड्रेस आहे आपल्याला. हे काय नाव आहे, ड्रॉप कॅटल असं काहीतरी कंपनीचं नाव आहे. तर आपण आता इथं आलो आहे, गाडी लावली आहे. आता तिथं कोणाला तरी भेटू. आणि तुम्ही टाईम पण बघू शकता, 1:26 झाले. 48 किलोमीटर गाडी चालली. 8 कांड्या CNG आहे आपल्याकडे. तर बघूया आता इथून कुठं जायचं आहे, कुठे ड्रॉप आहेत, काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेवटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. व्हिडिओच्या शेवटी आपली टोटल अर्निंग, टोटल प्रॉफिट, टोटल खर्च किती काय ते सगळं आपण त्याच्यात सांगू. आणि हा मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचा विषय आहे की मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता सध्या आहे ठाणेला. आणि तुम्ही बघू शकता टाईम होते 5:14 आणि गाडी चालली आहे आपली 85 किलोमीटर. तर ठाणेला आलो आहे मित्रांनो. कंपनीत गेलेलो, तिथं थांबलो. 1:30 वाजता गेलो. 1 तास थांबलो. त्याच्यानंतर तिथून आपल्याला त्यांनी कंपनीवाल्यांनी ठाण्याचा ड्रॉप दिला होता, माझेवाड्याचा. आता ठाण्याला माझेवाड्याला ड्रॉप केलं आहे. जस्ट हायवेला आलो आहे. आता मी इथून मला MT जायचं आहे परत तलोजा कंपनीकडे. अजून एखादा ड्रॉप असेल आपल्याला. पण मी उबर चालू केलं आहे आणि रॅपिडो पण चालू केलं आहे. बघतो एखादी ट्रिपची वाट. एखादी ट्रिप जर भेटली तर तेवढेच आपले CNGचे पैसे निघतील या ट्रिपमध्ये. तर चालू केलं आहे मी, वाट बघतो आहे. बघूया आता कसं काय होतं आहे. देतो तुम्हाला अपडेट. आता बघीन इथं, नाही तर मग ऐरोली साईडला निघून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 7:10 झाले आहेत. गाडी चालली 100. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता 7:10 झाले आहेत आणि गाडी चालली 124 किलोमीटर. आणि आपण आता सध्या तलोजा MIDCत पोचलो आहे. त्या कंपनीत गेलो. एकच ड्रॉप होता मित्रांनो ठाण्याचा, एकच ड्रॉप केला. आणि त्यांना बोललो असं सिक्युरिटीला तिथं एंट्री केली किलोमीटरची. कसं असं मित्रांनो, ज्यावेळेला ड्रॉपला आपण ड्युटीला जातो त्यावेळेला तिथं किलोमीटरची एंट्री करायला लागते. आणि त्याच्यानंतर आता मी हा ड्रॉप करून आलो ठाण्याची, ही एक एंट्री केली. 1 मिनटं मी तुम्हाला समोरचा कॅमेरा घेऊन सांगतो. हां, तर सकाळी आल्या एक पहिल्यांदा तिथं एंट्री करावी लागते किलोमीटरची. आणि त्याच्यानंतर आता मी ठाण्याला ड्रॉप करून आलो. जायला 2 तास लागले, यायला 2 तास लागले. खूप ट्रॅफिक होतं भयानक. पण असू द्या, आपण ड्रॉप केला इथं, सिक्युरिटीला सांगितलं आणि आता त्यांनी आपल्याला सांगितलं घरी जायला. तर एकच ड्रॉप झाला फक्त ठाण्याचा. आणि आपण ही बुकिंग मित्रांनो 3200 रुपयाला ठरवली होती. 1:30 ते रात्री मला 8-9 पर्यंतच बोलले होते, ते जास्त नाही. तर आता 7:15 झालेत आणि आपल्याला आता त्यांना विचारलं देतं, ते बोलले जावं घरी.
तर खूप एकाच ट्रिपमध्ये आपलं 3200 रुपयाचं हे काम झालं आणि सकाळी 1000 असं मिळून टोटल 4200 रुपये काम झाले मित्रांनो. 124 किलोमीटर गाडी चालली. आता मी हे जे पर्सनल बुकिंग 2 केलेत, एक सकाळी केलेली आणि आत्ताची पर्सनल बुकिंग, या दोन्ही पर्सनल बुकिंगचे मित्रांनो मी तुम्हाला काय दाखवू शकत नाही की मला एवढे पैसे दिले किंवा एवढं काय कसं आता ते दाखवणार. जे मी सांगतोय तेच तोंडाने. तर आणि मी मित्रांनो तसं काही खोटं सांगत नाही, जे काय असेल ते आपण खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय. कधी कधी असं पण होतं मित्रांनो. आता 3200 1000 4200 रुपयाचं काम झालं. गाडी चालली फक्त 124 किलोमीटर. तिकडं आपली 50 किलोमीटर चालली होती सकाळी पहिल्या बुकिंगला. आता ह्यालाच 75 किलोमीटर चालले. तर 75 किलोमीटरमध्ये आपल्याला 3200 रुपये दिलेत. जर ओला उबेरची अशी एखादी बुकिंग असली तर मित्रांनो एवढे पैसे भेटत नाहीत, पण आपल्याला ह्या पर्सनल बुकिंगमध्ये एवढे पैसे भेटतात. मला वाटलं होतं अजून एखादा ते ड्रॉप देतील असं वाटलं होतं. आणि मला ज्यांनी पाठवलं होतं, जे माझे मित्रच आहेत, पनवेलला राहतात, ते इथं कायम ड्युटी करतात. मग त्यांना आज काहीतरी काम होतं म्हणून त्यांनी मला पाठवलं होतं आणि अशा प्रकारे मी त्यांची ड्युटी आज पूर्ण केली. तर चांगली ड्युटी होती, मस्त वाटलं. असं काय एवढा काय प्रॉब्लेम नाही. मस्त म्हणजे काय, आपण इथं फक्त कुठं पण जायला लागतं मित्रांनो. मुंब्रा असेल, कल्याण डोंबिवली असेल, अशी एका दिवशी 150-200 किलोमीटर पण गाडी चालते. मला ते सांगत होते. आणि आज तुमचं नशीब आहे म्हटले, तुमची लवकर सुट्टी झाली. एका ट्रिपमध्येच आपली सुट्टी झाली मित्रांनो. 3200 रुपये आता ते मला संध्याकाळी, त्यांना म्हणलं मला संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजेत. कारण जो मेन त्यांचे जे इथं वेंडर आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांना सांगितलं असं असं. तर ते बोलले ठीक आहे, मी तुम्हाला पैसे पाठवतो बोललो संध्याकाळी. तर एक 54 रुपये टोल आणि हे 3200 रुपये, 3254 रुपये आपण त्यांना सांगितलेत पाठवायला. बघूया आता कसं काय काय होतं, येतील पैसे. आणि एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला दिवस हा इथं संपतो मित्रांनो. बाकी आज ओला उबेरमध्ये आणि 4200 रुपये टोटल अर्निंग झाली. त्याच्यातून आपलं काय मायनस नाही मित्रांनो. ना उबरचा पास आहे ना कुठला पास आहे, फक्त आपलं CNG मायनस आहे. 3200 रुपयेमधून 4200मधून मी 700 रुपये CNG मायनस केला. 700 नाही, 500 रुपयेचाच CNG गेला असेल, पण तरी पण आपण 700 रुपयेचा CNG पकडू. 700 रुपये CNG गेला तर 3500 रुपये प्रॉफिट राहिले मित्रांनो आजच्या ट्रिपमध्ये. अजून काय पाहिजे, भरपूर प्रॉफिट राहिला. कमी ट्रिपमध्ये, कमी किलोमीटरमध्ये, कमी ट्रिपमध्ये आणि कमी त्रासामध्ये एवढी चांगली अर्निंग झाली आजची. तर हा असा दिवस प्रत्येक दिवशी येत नसतो मित्रांनो, एखाद दिवशी येत असतो. तर ठीक आहे, चला आता हा एंड करू. आता उद्या परत अजून सकाळी आपल्याला पर्सनल बुकिंग आहेच, ती फिक्सच आहे मित्रांनो. जवळजवळ आता ते फिक्स झालेतच जमाय. ती पर्सनल बुकिंग जाऊन येऊन मग नंतर ओला उबेर वगैरे किंवा इकडं फोन आला तर मी इकडे येऊ. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.